आता पाहूया टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। गोंदियामध्ये मंडल जनजागृती यात्रेचं आयोजन ओबीसी विजयंती आणि एसबीसी विद्यार्थ्यांमध्ये मंडल आयोगाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यात्रा। ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी। कोकणामधील नियमित तसंच विशेष रेल्वेगाड्यांना प्रतिसाद। 1.5 मिनिटांमध्ये रेल्वेची प्रतीक्षा यादी हजारापार। उत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांना कायम गर्दी। भंडाऱ्याच्या सिहोरामध्ये सराफा दुकानामध्ये चोरी। 15 लाखांचा मुद्देमाल लंपास। सीसीटीव्हीमध्ये फोडला। नाशिकच्या कळवणमध्ये पोलिसांचे 2 गट एकमेकांना भिडले। हाणामारीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल। नागपूरच्या शासकीय रुग्णालयामधील ऑक्सिजन पाईपला गळती लागली होती। वैद्यकीय अधीक्षक कार्यालयानं तातडीनं दुरुस्ती केल्यानं अनर्थ टळला। पाईपला गळती लागल्यानंतर रुग्णांना सिलेंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा। सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। महत्वाच्या इटियाडोह धरणामध्ये 98% जलसाठा। शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला। अमरावतीमधल्या महिला पोलीस आशा तायडेंच्या हत्येचं प्रकरण। 3 वर्षांपूर्वीही पतीकडून महिला पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न। पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। आरोपी राहुल तायडेंच्या कोठडीसाठी पोलीस न्यायालयामध्ये अर्ज करणार। गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये सुरू असलेलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं बेमुदत उपोषण अखेर स्थगित। उदय सामंत यांच्या आंदोलनस्थळी भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याचं आश्वासन। नाशिकच्या कळवणमध्ये 1 जण विहिरीमध्ये पडला। अभोडा पोलिसांची तत्परता आणि धाडसामुळे विहिरीमध्ये पडलेल्या तरुणाला जीवदान। जखमी तरुणावर उपचार सुरू।